लिंगणूर तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयातर्फे नोंदित बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा व अत्यावश्यक संचपेटी व गृह उपयोगी संच भांडी वाटप शिबिर संपन्न। लिंगणूर तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयामार्फत रविवारी 15 सप्टेंबर 2024 रोजी महादेव मंदिर येथे लिंगणूर गावामधील नोंदित बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा संचपेटी भांडी यांचं मोफत वाटप करण्यात आलं। तर यावेळी बांधकाम कामगारांकडून कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही। यावेळी बोलताना दिलीप बनसोडे म्हणाले, आपल्या लिंगणूर गावामध्ये बांधकाम कामगारांच्या दलालांचा सुळसुळाट झालाय। लोकांची फसवणूक करून हजारो रुपये लुटतायत तर मनमानी रक्कम वसूल करतायत। यामध्ये नूतन अर्जासाठी 2000 रुपये तर भांडी संच पोच करण्यासाठी 1500 रुपये तर मुलांच्या शिष्यवृत्तीमध्ये टक्केवारी। त्यामुळे बांधकाम कामगारांचा जो रोजचा पगार येतो तो सर्व एजंटला दिला जातो। या एजंट लोकांमुळे घरामध्ये खायचे वांदे झाले। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपले लोकप्रिय सरपंच यांनी गरीब गरजू बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय। तर लिंगणूर गावामध्ये सर्व ग्रामस्थांना विनंती अशा फसव्या दलालांच्या भूलथापांना बळी न पडता आपण ग्रामपंचायतशी संपर्क करावा व मोफत सर्व योजनांचा लाभ घ्यावा। तर येथून पुढे सर्व योजनेचा लाभ आपल्या ग्रामपंचायत मार्फत मोफत होणार आहे। तरी कोणत्याही एजंटला 1 रुपया द्यायचा नाही असं बोलताना ते पुढे म्हणाले। आपल्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्फत सरपंच पिंटू पाटील व उपसरपंच चंद्रकांत नाईक सर्व सदस्य यांच्या प्रयत्नानं नोंदित बांधकाम कामगारांना मोफत सुरक्षा व अत्यावश्यक संचपेटी व गृह उपयोगी संच भांडी मिळवून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय। यावेळी उपस्थित मान्यवर सर्व सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मारुती बागे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदू नलवडे, राजू मगदूम, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुडचे, माणिक बनसोडे व मोठ्या संख्येनं लिंगणूर ग्रामस्थ उपस्थित होते। भांडाफोड न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगणूर।